मॉर्निंग. नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे शुक्रवार आणि आज आमच्या गावात सगळ्या देवांना नैवेद्य वगैरे दाखवला जातो आषाढ महिन्यामध्ये. म्हणजे यात्रेसारखंच आहे. तर सगळं केलंय आता तयारी वगैरे आणि रस्ता काय नाहीये जायला म्हणून चालतच चाललेलं आहे. आम्ही सगळा चिखलच आहे रस्त्याने आणि चालत चाललोय आता सगळेजण. हर्ष असं तयार झालेला आहे. हाय कर रे हर्ष, बाय कर, बाय. किती बाय कर, बाय बाय बाय. आणि इकडच्या साईडला इशू, ताई आणि आत्याने घेतले ताट. ताईंनी घेतलेली ती पिशवी नारळाची पाणी वगैरे आहे त्यामध्ये आणि त्यात ताटामध्ये सगळे नैवेद्य वगैरे भरलेले आहेत. चाललंय आता. आणि तिकडच्या साईडला चुलत बहिणीचा देवदेव पण आहे, तिकडं पण जायचंय. तर पहिल्यांदा मी तर आले आता गावामध्ये. तर गावात विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. तर तिथे सगळं देवाचं ते देव आहे त्याच्यामध्ये तेल वगैरे घातलेलं. त्यानंतर अगरबत्ती लावून घेतली, नैवेद्य वगैरे दाखवला, हळदी कुंकू वगैरे लावलं देवांना. त्यानंतर नारळ वगैरे फोडला, पाया पडला आणि बाहेरच तुळशी आहे त्या तुळशीला पण नैवेद्य वगैरे ठेवला. तिथून आम्ही पलीकडच्या साईडला मर्याईचं मंदिर आहे तिथं पण सगळं प्रोसिजर केली. म्हणजे सगळं नैवेद्य वगैरे दाखवला आणि ओटी वगैरे भरली देवीची तिकडे आणि लिंबाचा पाला वगैरे ठेवला तिथं. आणि आहे त्या मंदिराला विठ्ठल रुक्मिणीच्या वेड्या घालून चाललो होतो आम्ही. कटाडे असलेले मला नको वरण आली असते की काटाडे असलेले लिंबाचं पाला ठेवायचं ना. अर्धी नाही फुलं असलेली आहे बघा. पडून झालं आमचं सगळं. त्यानंतर मग इथं 5-6 वाजता जेवण वगैरे घालायचं असतं. तर आम्ही इथंच घेऊन आलो होतो त्यांना देण्यासाठी, कारण घरी तरी कोण इतक्या लांब असल्यामुळे येत नाही. मग इथंच त्यांना दिलं जे आणलं होतं आम्ही ते. तर आमच्या गावातला देवदेव झाला आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं चुलत बहिणीचा देवदेव आहे तिकडं. तर तोपर्यंत त्यांनीच गावात आलेले होते देवदेव करण्यासाठी. तर पाहता तुम्ही पण पुढे कसं आहे देवदेव वगैरे. देवदेव म्हणजे तिला लक्ष्मी आई येते ना, तर त्यासाठी तो देवदेव करायचा होता. तर त्यासाठीच त्यांचं बोकड वगैरे आहे. तर कसं आहे ते पण बघा तुम्ही पुढे. किती जणी असतात? 5 का 6 जणी?
पट्टा केलं पाहिजे जेवण नाही पाहिजे मला सांगायचं काय योग्य काम टाकायचं काय बी काढून तर त्यांचा पण इथला देवदेव वगैरे झाला, नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं देवांना आणि त्यानंतर मग आम्ही चाललो तिच्या घरी जाण्यासाठी. आणि जाता जाता आमचा पण देवदेव होता तर आम्ही पण निघालो होतो. कोल्हापूरची आई जाताना लागते तर तिथं पण नैवेद्य दाखवलं त्या मंदिरामध्ये आम्ही आणि तसंच तिच्या घरी गेलो तिथं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथून पुढचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्हाला. तोपर्यंत बाय सर्वांना.